सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे की जिथं तुम्हाला दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळत असतात, ज्यामध्ये कधी कधी थक्का करणाऱ्या व्हिडिओंचा समावेश असतो, भावुक करणाऱ्या व्हिडिओंचा समावेश असतो, तर धक्कादायक व्हिडिओंचा देखील समावेश असतो। अशा एक ना अनेक घटना आपण दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो। तर काही व्हिडिओ त्यातले इतके लोकप्रिय ठरतात की अक्षरशः लोकांच्या हृदयाला स्पर्श करून जातात आणि त्यामुळेच नकळत आपल्या डोळ्यात देखील पाणी येतं। असाच एक व्हिडिओ 2 दिवसांपूर्वी देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। अर्थातच आता व्हिडिओ पाहून तुमच्या तर लक्षातच आलं असेल की मी कोणत्या व्हिडिओबद्दल बोलतेय। हो, मी आज बोलणार आहे त्या व्हिडिओबद्दल जो 2 दिवसांपूर्वी प्रचंड व्हायरल झाला। हा व्हिडिओ आहे एका आजी आजोबांचा, ज्यामध्ये एका सुनारानं त्यांना एक पोत आणि मंगळसूत्राची वाटी भेट दिली। हा व्हिडिओ औरंगापुरा येथील गोपिका ज्वेलर्स येथील असून त्याचे मालक निलेश खवंगसरा यांनी मदत केल्याचं समोर आलं। तर सदरील आजी आजोबा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी असून मुलगा सांभाळ करत नसल्यानं गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करत आहेत। तर या घटनेची सत्यता काय आहे ते देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर समाज माध्यमांवर गेल्या 2 दिवसांपासून आजी आजोबांचा सोन्याचे मोफत दागिने दिलेला व्हिडिओ लोकप्रिय ठरतोय। सदरील व्हिडिओत असलेल्या आजी आजोबांचे नाव आहे शांताबाई शिंदे आणि निवृत्ती शिंदे। हे दोघंही भीक मागून उदरनिर्वाह करत असतात। पैसे मागण्यासाठी गोपिका ज्वेलर्स गेले असताना आजोबाला आजीसाठी एखादा दागिना घेण्याची इच्छा झाली। त्यांनी एक पोत पाहिली, त्यावेळी दुकान मालकानं त्यांची चौकशी केली। त्यांच्याकडे पैसे कमी होते, मात्र त्यांच्यातील प्रेम पाहून दुकान मालकांना त्यांना 1 ग्रॅम सोन्याची पोत आणि मंगळसूत्राच्या वाट्या दिल्या। त्यावर आजी आजोबांकडे असलेले पैसे त्यांनी समोर ठेवले, मात्र दुकान मालक निलेश खवंगसरा यांनी त्यातील फक्त 20 रुपये घेतले। हा व्हिडिओ समाज माध्यमांवरती कोट्यावधी लोकांच्या पसंतीस उतरला आणि अर्थातच हा व्हिडिओ देखील तुम्ही देखील नक्कीच पाहिला असेल। तर व्हिडिओमधील या आजीचं नाव आहे शांताबाई आणि आजोबांचं नाव आहे निवृत्ती शिंदे। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील ते रहिवासी आहेत। त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी असा परिवार होता, मात्र काही वर्षांपूर्वी एका मुलाचं निधन झालं, तर दुसरा मुलगा व्यसनी असल्यानं त्यानं सांभाळ करण्यास असमर्थता दाखवली। त्यामुळे त्यांनी आपलं घर सोडत छत्रपती संभाजीनगर शहर गाठलं आणि गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून जीवन जगत आहेत। गेल्या काही वर्षांपासून शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन ते पैसे मागतात। औरंगापुरा भागात बायकोला सोन्याचा दागिना घ्यावा अशी निवृत्ती शिंदे या 92 वर्षीय आजोबांची इच्छा झाली। त्यासाठी ते गेले असताना ही घटना घडलेली आहे। ते जे आहेत ना, पहिले माझ्या फर्स्ट नंबर शॉप मध्ये आले होते, जे गुलमंडीला आहे। तिथे आल्यानंतर त्यावेळेस माझी एंट्री झाली होती शॉप मध्ये। सकाळची वेळ होती आणि त्यांनी सांगितलं की मला बायकोसाठी पोत घ्यायची आहे। त्या हिशोबाने ते आतमध्ये आले। आमच्या स्टाफने ते दाखवणं सुरू केलं। माझी चर्चा झाली त्यांच्यासोबत, थोडी हसी मजाकही झाली आणि काही कामानिमित्त मेझेनाईन फ्लोअरला गेल्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघून गेली। काही कारणास्तव, कारण काय माहित नाही, पण 1-1.5 तासाच्या अंतरावरती ते मला दुसऱ्या नंबर शॉप मध्ये ते दिसले, जे औरंगपुऱ्यामध्ये आहे। तर कॅमेऱ्यामध्येही पाहिलं होतं आणि मुलगा पण आला की ते आजी आजोबा आले, जे तुम्हाला वाईट वाटलं होतं त्यांना भेटून घ्या। मी आलो खाली, आल्यानंतर ते म्हणे हो, म्हटलं तुम्ही आजींना असं काठी डिवचवत होता की काहीतरी घे, तर म्हणे हा खरंय। म्हटलं मग काय आवडलं तुम्हाला? तर म्हणे ही माळा आवडली। म्हटलं अजून काय आवडलं? तर त्यांना ते मंगळसूत्राची वाटी सांगता येत नव्हती। ते म्हणाले हे सुद्धा आवडलंय। म्हटलं ठीक आहे, किती पैसे आणले सोबत? तर त्यांनी ते समोर ठेवलेले पैसे होते 1120 रुपये, ते माझ्या हातामध्ये दिले। म्हणे हे 1000, हे 100 आणि हे 20। म्हटलं ठीक आहे। तर ते पैसे मी हातात घेतले। त्यानंतर मी त्यांना म्हटलं अरे बापरे, एवढे पैसे? तर त्यांना वाटलं कमीच आहे का काय, म्हणून त्यांनी ना चिल्लरचे 2 पोटली
हातामध्ये दिल्या माझ्या, म्हणे हे अजून आहेत माझ्याकडं. मी त्यांना म्हटलं की हे ठेवून द्या. त्यानंतर त्यांना वाटलं चिल्लर नकोय, त्यांना नोटा पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं की त्या आजींकडे एक असलेलं पर्स त्यामधून 10-10, 20-20च्या नोटा माझ्या हातामध्ये दिल्या. तर मी त्या हातामध्ये घेतल्या, पण परत मन म्हटलं की हे पण नको आपल्याला. मग मी त्यांना ते 10-10, 20-20च्या नोटा दिल्या, त्यांचे बाकीचे पैसे परत दिले आणि त्यांना ती माळ दिली आजींच्या हातामध्ये. आणि वाटी जी आहे मंगळसूत्राची ती आजोबाकडे देण्याचा प्रयत्न केला, ते नग म्हटलं नाही घ्या आणि हे आजीला द्या. ते आजीला दिलं त्यांनी, पण नंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हटलं काय झालं? तर म्हणजे तुमच्यासारखा मुलगा होता, तो माझा वारला, तो खूप चांगला मुलगा होता. दुसरा जो मुलगा आहे तो दारू पितो, त्या वैतागून आम्ही घर त्या ठिकाणी सोडलेलं आहे. आता ते सांत्वन वगैरे जमत नाही, पण त्याच वेळी ते काय म्हणे की तुम्ही काहीतरी पैसे घ्या, 1000 घ्या. म्हणलं 1000ही नको. म्हणे 500 घ्या. म्हणलं 500ही नको. विठुरायाचा आणि तुमचा आशीर्वाद असेल तर आमचं खूप काही कल्याण होईल. मग त्याप्रमाणे त्यांनी मला म्हणे काहीतरी घ्या. म्हटलं ठीक आहे. आजीकडनं 10, आजोबाकडनं 10 असे मी 20 रुपये घेतले आणि त्यांना तो दागिना दिला. त्यानंतर आजोबा म्हटलं मला चहा प्यायचा आहे. म्हटलं ठीक आहे, चहा मागवतो. पण ते रडत असल्यामुळं मला ते थोडी हसी मजाक करू वाटली, म्हणून मी त्यांना म्हटलं की आजी वरती आजोबा प्रेम करतात का? तर आजी खूप काही हसल्या आणि त्यांनी पाठीवरती थाप दिली. म्हणे आमचं काय वय आहे का? आणि अशा प्रकारे ते घडलं आणि ते नंतर निघून गेली. बरं, ते सध्या कुठे आहे का कुठले होते काही माहिती? त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मी विचारत होतो ना आजोबा तुम्ही कुठले, तर ते मला म्हटले की जालना जिल्हा मंठा तालुका असं काहीतरी सांगितलं. आणि त्यानंतर ते काही माहित नाही कुठे. नाव काय म्हटलं तुमचं? निलेश खिवंसरा. तर तुम्हाला देखील हा व्हिडिओ पाहून सगळ्यात आधीची प्रतिक्रिया काय होती, मनात कोणत्या भावना आल्या होत्या, ते देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा. हीच बातमी तुम्ही जर फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा.